शिक्षक मित्रांनो नमस्कार. टीचिंग डिजिटली या मास्टर प्रोग्रामच्या विशेष व्हिडिओ सिरीजमध्ये मी भूषण कुलकर्णी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. चला तर मग सुरू करूया. शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर नेमका कसा करायचा हे या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात समजून घेणार आहोत. मित्रांनो, पारंपरिक क्लासरूम टीचिंगमध्ये फळ्यावरील प्राथमिक लिखाणालाच सर्वात जास्त वेळ जातो. आता हे नीट लक्षात घ्या. पारंपरिक जे क्लास आहेत सध्या 90% क्लासेस हे पारंपरिक पद्धतीने चालत आहेत. माध्यमिकमध्ये त्याचं पर्सेंटेज हे जास्त आहे. आपण फळं वापरतोय, चुकीचं नाही याच्यामध्ये, पण फळ्यावरती आपल्याला व्याख्या लिहून द्यायच्या आहेत. त्याचबरोबर एखादं गणित सोडवण्यासाठी आधी गणित फळ्यावरती लिहायचं आहे आणि नंतर आपण गणिताचा जो प्रश्न फळ्यावरती लिहितोय. तर मित्रांनो, इथे आपल्या लिखाणालाच सर्वात जास्त वेळ जातो. मग बऱ्याच वेळा असं होतं की लिखाण टाळायचं म्हणून ओरली बोललं जातं. तर ओरली तेवढा इम्पॅक्ट जो आहे तो फक्त बोलून तेवढा इम्पॅक्ट पडत नाही, कारण त्यावेळेस ते टेक्स्ट किंवा इमेजेस जे आहेत त्या इमेजेस स्क्रीनवरती नसतात. जे मूलभूत आपण लिखाण करतो वर्गामध्ये शिकवत असताना, काही आपण मूलभूत कन्सेप्ट्स बेसिक गोष्टी आपण फळ्यावरती लिहित असतो आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष टीचिंग जे ते टीचिंग आपलं सुरू होत असतं. तर ह्या मूलभूत लिखाणालाच आपला सर्वात जास्त वेळ आपल्या रेग्युलर किंवा आपल्या पारंपरिक क्लासरूमच्या टीचिंगमध्ये आपल्याला जातो. आता हा जो वेळ आहे ह्याचा काय इम्पॅक्ट होतो? जेव्हा एखाद्या गोष्टीला अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागतो तेव्हा ती रटाळ होण्याची शक्यता जास्त असते. बरेच विद्यार्थी म्हणतात की सर, क्लासरूम टीचिंग जे आहे ते नॉन डिजिटल जर असेल, पारंपरिक पद्धतीचं असेल, तर ते रटाळ होण्याचे चान्सेस का जास्त असतात? कारण त्याच्या पाठीमागे हे कारण दडलेलं आहे. एखाद्या गोष्टीला म्हणजे तुम्ही फळ्यावरती लिहितायत, तुम्हाला एक 7-8 वाक्य फळ्यावरती लिहितायत, लिहायला तुम्हाला वेळ जाईल फळ्यावरती. मग आता तुम्ही लिहित असताना तुमची पाठ विद्यार्थ्यांकडे असणार आहे, किंवा एखादं तुम्ही आकृती काढतायत, एखादं चित्र काढतायत, तर चित्र काढत असताना जो काढण्याचा वेळ जाणार आहे तर त्यावेळेस विद्यार्थी फक्त त्यांच्या एक तर वहीत लिहित असतील किंवा ते पाहत असतील, तर तिथे तुमचा क्लास जो आहे तो रटाळ होण्याचे चान्सेस जे आहे ते जास्त असतात. मग आता या ठिकाणी डिजिटल क्लासरूममध्ये हाच वेळ डिजिटल स्क्रीनच्या मदतीने वाचवता येतो. म्हणजे एखाद्या टॉपिकच्या कन्सेप्ट्स असतील, व्याख्या असतील, त्याच्याबद्दल काही मूलभूत प्रश्न असतील, त्या आकृत्या असतील, त्या झटकन तुम्ही स्क्रीनवरती दाखवून त्याच्याबद्दल भाष्य करून तुम्ही तो विषय जो आहे तो कमी वेळामध्ये आणि प्रभावी पद्धतीने आपण क्लासरूममध्ये सादर करू शकतो. पण डिजिटल क्लासरूमचा जर प्रभावी वापर करायचा असेल तर फक्त तुमच्या क्लासमध्ये इंटरॅक्टिव्ह पॅनल असून किंवा प्रोजेक्टर असून चालणार नाहीये. तासिका प्रभावी होणार नाहीये जर फक्त तुमच्या क्लासरूममध्ये डिजिटल स्क्रीन आहे. आपली तासिका प्रभावी करण्यासाठी आधी उत्कृष्ट डिजिटल कंटेंटची निर्मिती त्या शिक्षकाला त्याच्या घरी करावी लागणार आहे. जे काही तासिका आपल्याला इथून पुढे आता वर्गामध्ये घ्यायचे आहेत त्याचे कंटेंट्स आपल्याला आधीच प्रिपेअर करून ठेवावे लागणार आहेत आणि ते कंटेंट नंतर स्क्रीनवरती फटकन आपल्याला दाखवायचे आहेत. वर्गात जाताना आपण एकतर आपला स्वतःचा टॅब घेऊन जाऊ शकतो, तो अँड्रॉइडचा असेल किंवा ॲपलचा असेल, किंवा लॅपटॉप घेऊन जाऊ शकतो, किंवा तुमच्या शाळेतल्या तुमच्या संस्थेतल्या स्क्रीनला इनबिल्ट PC असेल तर त्यावरती फक्त पेनड्राईव्ह घेऊन जाऊन, पेनड्राईव्हमध्ये डेटा घेऊन जाऊन तुमची जी तासिका आहे ती तासिका इथे प्रभावी करू शकणार आहात. तर मित्रांनो, हे लक्षात घ्या की आधी लॅपटॉपवर डिजिटल टीचिंगची कंटेंटची निर्मिती आपल्याला आधी करावी लागेल. आपला जो लेसन घ्यायचा त्याचा प्लॅनिंग आधी आपल्याला प्रॉपर आपल्या लॅपटॉपवर करावं लागेल आणि त्यानंतरच आपला वर्गातला जो डिजिटल टीचिंग कंटेंट जे आहे त्याच्या सहाय्याने आपल्याला प्रभावीपणे सादरीकरण या ठिकाणी करता येणार आहे. तर प्रत्यक्ष डिजिटल टीचिंग आपण या पद्धतीनेच प्रभावीपणे साध्य करू शकणार आहोत. धन्यवाद.